चला लेकी बाई, भरपूर तुमच्या कमेडी येत होत्या का आजी आम्हाला जुनं लोणचं करून दाखवा. तर आपल्याकडे कैऱ्या नव्हत्या, तर आपण आज 5 किलो कैऱ्या घेतल्या. त्या पाण्यातून काढून स्वच्छ करू, फडक्याने पुसून दिसून आज हे लोणचं वर्षभर कसं टिकणार ते तुम्हाला बनवून दाखवते. तसं तुम्ही लोक मध्ये बघितलं असेल. आता माझ्या लोणच्याला 4 वर्ष झाली तर अजून डंक नाही, त्याला थोडीशी बुरशी नाही आली, बुरशी पडूनच नाही द्यायची. आता ते लोणचं कसं बनायचं ते तुम्हाला शिकते. तुमचं पण लोणचं 4-5 वर्ष राहणार म्हणजे राहणार आजीच्या लोणच्यासारखं. आता 5 किलो कैरी पाण्यात टाकली. आता हे बघा अशी धुते, अशा चोळून काढायच्या. ते मस्त बाकी चोळून धुवून चांगल्या निघायचं. त्याचा खळ मळ माती कुती निघती मग. आणि हाताच्या गाम्याड्यात टाकायच्या, अशा चोळायच्या. त्याचं देठ काढायचे म्हणजे त्याचा रुची पाण्यातच गळतो. तसा तोडायला गेलं का मग अंगावर उडतो. असं तुम्ही पण चोळून चाळून काढी जाता, कैरीचा देठ काढी जाता, मग कैरीचा रुचिक निघून जातो पाण्यातच. आता मी जसं सांगते तशा पद्धतीनं तुम्ही लोणचं बनवा. आधीचं लोणचं 3-4 वर्ष टिकतो. अशा पद्धतीचं तुम्ही पण करा. पिकलेली कैरी घ्यायची नाही, सडलेली कैरी घ्यायची नाही, फुटकी तुटकी कैरी घेऊ नका. चांगल्याच निबार कैऱ्या घेऊन तोडा. लेकी बाई, पाण्यातून कैऱ्या काढ्यात सगळ्या चोळून मोळून धुवून काढा. आणि अशा सुती कापडा असला का असं आजीकडे ध्यान द्या. हा बघा असं चोळून काढायचं. मग एकदम त्याचं पाणी कोरडे ठाक होतं. आणि कोरडे ठाक झाल्याच्या नंतर काय होतं, मग ते सडत नाही काय नाही. पाणी असलं मग त्याला अंगचंच पाणी सुटतं. आमचं पाणी असलं का नाही पुसून काढं, मग त्या कैरीला पाणी सुटतं. असं चोळून मोळून काढं. मग कोरड्या फटक व्हायचं. आता बघा कशा कोरड्या फटक झाल्यात आहे का. अशा कोरड्या फटक करायच्या तुम्ही पण. आता फोडायला सुरुवात करायची. आपली 5 किलो कैरी आता लगेच तोडायला सुरुवात करते मी. बारीक तुकडे लई मोठाले नाही करायचे, बारीक छोटे तुकडे करायचे. लेकी बाई, पटतेच का तुम्हाला कुठं. असेच पटापटा फोडून घ्यायचे. असे बारीक छोटे तुम्ही पण असे तोडा. आता पटापटा तोडून घेते. आणि जशी काळे तोंड पडूस तर ठेवून देते. मग माल मसाला भरून मुरू घालते. हे बघा आता 5 किलो कैरी घेऊन तिचे तुकडे करून परतीत टाकले. तर त्याला काय करायचं, 2 चमच हळद आहे, ती 2 चमच हळद टाकायची. पावशेर मीठ आहे, हे पावशेर मीठ टाकायचं. असं खालवर करून बरणीच भरायचं. आजच्या दिवस राहून द्यायचं. त्याच्यातलं पाणी सगळं उद्या सकाळच्या पारी काढून घ्यायचं. कैरी फोडून घेतली का तिला पाण्याचा थेंब नाही लागला पाहिजे. असेच बिगर पाण्याचे भरण्यात गेले पाहिजेत मीठ हळद लावून. पाणी जर टाकलं तुम्ही तर त्याचा बुरुश येईन, त्याला सारा सडून जाते, मग काही उपयोग होत नाही. 5 किलो कैरीला 2 चमच हळद टाकीते. मोठलं मीठ घेतलंय पावशेर, हे कमून टाकायचं. नाही मोठल्यानं पाणी सुटत जास्त, मग आवळत ते कैरी आवळती, लोणचं भारी होतं त्यानं. आता हे पावशेर मीठ मोठलं हे टाकून घेऊ. आता खालवर करून घेऊ. पहिल्याने मोठलंच मीठ राहायचं. आता निघालेच बारीक, पण बारीक टाकू नका.
असं कालू कालू घ्यायचं, यवाचं शिर मग भरायचं बरणीत. जुन्या काळात आम्ही असंच मीठ हळद भरायचो तर टाकायचो, मग त्याला लई पाणी सुटायचं मिठाने, त्याने आवळायचं. मग रात्रीतून किती फुटणी भरवायचं. तुम्ही पण असेच करा. आता पहिले माठ होते, आता बरण्या बुरण्या घेते तर त्यानंच घालतात पॉलिस्टरच्यानं. आता माठ भेटत नाही तर लोक माठ करते तर लई महाग देते. तर आता जुने गाडगे नाही राहिले फुटाला. आता असंच काही आणायचं आणि त्याच्यात भरायचं. तुम्ही पण आणा. आता गाडग्याने मस्त म्हणतात हवसराची गाडग्याने, पण आता गाडगे भेटतच नाही. तर आता बरणीच भरीचे. तुम्ही पण असंच करी जा, असंच भरी जा. आता जुन्या काळातले तुम्हाला फुटं दाखवते की बाई हो, थोडे थोडे या बरणीत मी एक रात्रभर भरून ठेवते. तुम्ही पण असेच भरा. व्यवस्थित खाली माती कुतीत पडून नका देत जाऊ, लावून नका देत जाऊ त्याच्यामध्ये. आता मी सगळे भरून घेते, झाकण लावते, रातभर ठुते. लेकी बाई आपले 5 किलोचे लोणचं येतं. तुम्ही म्हणता असाल ही भरली कशी नाही, पण आपली 5 किलोचे लोणचं येतं आणि ही 10 किलोची. मग आपले थोडेच घातले. तर आता याला झाकण लावू आणि उद्या सकाळ पोथर बघा किती पाणी सुटतं. याला कमवून सुटतं काही मोठ्याला मिठे आवडतं तू पाणी सुटत. कान लावून बंद करून ठेवून घरात नेऊन उचलून ठेवू. आता केलं बंद याचं दार. आता नेऊन ठेवते घरामध्ये. आता भेटू उद्या सकाळच्या पारी. चला लेकी बाई, कालचं लोणचं फोडून हळद मीठ लावून बरणीत भरून ठेवलं. आता एवढं सामान घेतलंय ना, तर हे 5 किलोच्या कैरीच्या हिशोबाने घेतलंय. आता काय काय घेतलं हे सामान मी तुम्हाला सांगते. जास्त जरी झालं तरी होपचं, पण कमी नाही झालं पाहिजे. 100 ग्राम मोहरी घेतली, 100 ग्राम मेथी घेतली, हे 2 चमच हिंग घेतलं, 20 ग्राम लवंग घेतली, 20 ग्राम मिरे घेतलेत, 2 चमच जिरे घेतलेत, 100 ग्राम हळकुंड घेतलेत, 100 ग्राम कारळे घेतलेत. आता एवढं भाजून त्याला घालायचं. बाजारात पण मसाला भेटतो, पण ती नाही राहिलं. आणि हे आपलं येतं हे जुन्या रहिवासाचं जुनंच करून खायचं. नवं तर खाताच येतं, पण जुनं करून खा. आता हे मी काढ एवढं सामान तर हे माझ्या जुन्या पद्धतीचं आहे. आणि तुम्ही पण जुन्या पद्धतीनंच करून खा. लोणच्याला चव येते आणि मन लावली जुनं ती सोनच. पण तुम्ही 3 वर्ष लोणचं राहू शकतं. हे आता मी चूलचे तिथे आणि कसं सामान भाजायचं ते सगळं तुम्हाला दाखवते. चपाती चूल घेतली, आता कढई मांडून घेते. आता 100 ग्राम मोहरी आपण ही भाजून घेऊ. असे तडतड भाजूस तर हालीत राहायची. मग तिला चांगलीच भाजलो का मग तिचं तेल उतरतं मोहरीचं. आता आपली भाजी जोरदार मोहरी भाजली. आता आपण काढून घेऊ खाली. मोहरी तडतड भाजली तसे जिरे पण भाजून घेऊ. आपले जिरे लाल जरत मस्त बाकी भाजले, तडतड वाजत येतं. आता उतरून घेऊ खाली. आता लवंग मिरे पण असेच भाजून घेऊ लाल जरत. वास सुटूस तर खमंग लवंगा भाजू, मिरे भाजू, लाल जरत भाजू घ्यायचे. करताच मसाला बनी जा. याची बाई मेहनत एकच दिवस घ्यावं लागती, पण 3-4 वर्ष लोणचं टिकत. अशीच मेहनत घेतल्याने काय फरक पडत नाही. आता दुकानचा मसाला रथो, पण कवा बनीत येतं आणि कवाचा रथो हे काय कोणाला माहिती आहे का? आपला घरचाच बनी जा, लोणच्याला घाली जा. आता आपले लवंग मिरे भाजले जोरदार लाल जरत. आता वास सुटूस लवंग मिरे भाजून घेत जा. भारी भाजल्यात. आता तडतड झाले. तर आता खाली उतरून घेते.
100 ग्राम मेथी आहे, ही पण भाजून घेते लाल जरद. मेथी भाजायची अशी वास सुटूस तर खमंग मग लोणचं होतं. किती वास सुटत खमंग वणी सुंदर वणी वास सुटतो मेथीचा. अशीच भाजी जा लोणचं भारी होतं. 2 रोज बनते मी मसाले, पण 3-4 वर्ष फुंट टिकत. असंच करी जात तुम्ही पण. आबडदोबड करण्यात काय अर्थ नाही होत. बघा कशी खमंग वास सुटला आता मेथीचा. असं चांगलं भाजून घेत जायचं. गरम कारळे आहेत, हे पण भाजून घेते. गरम करून उतरून नाही घ्यायचे खाली. चांगले भाजले पाहिजे त्याचे बी तडतड वाजूस तर. कारळे आपले भाजलेत काढून घेऊ. 100 ग्राम हळद आहे, ही तळून घ्यायची. लाल जरद भाजून घ्यायची. आता सगळं वाटण भाजून घेतलंय. आता हे हळकुंड येतं तळून घेतले. आता हे बारीक पाट्यावर फोडून घेते आणि नंतर मग मिक्सरात काढून घेते. असं सवताला हळकून जर घातलं त्याच्यात तर साऱ्या भांड्याच्या पाकळ्या जात्यात मोडून. तर याचे बारीक बारीक तुकडे करून घेते. चांगले बाजरीसारखे तुकडे करून घेते बारीक बारीक. खलबतच नाही आपल्याला. आता पाट्यावरच कुटून घेते असे बारीक बारीक तुकडे तुकडे. असे तुकडे तुकडे करीत जायचे. मग कोणी पाटेवर वाटीतं, कोणी खालबाच्यात वाटीतं. आता आपल्याला खालबाचाच नाही, आपण पाटेवरच वाटावं लागेल. हळद सारी बारीक करून घेतली. आता मिक्सरामध्ये सारे मसाले आणि हळद काढून घेते बिंगूनशी. लेकी बाळी हो, सगळे मसाले मिक्सरात बिंगून आणलेत. आता स्वच्छ चाळणी धुवून घेतली, पुसून मुसून घेतली. आता सगळे मसाले चाळून घ्यायचे आणि जाड राहिले तर एखाद्या पिठाची टाकून परत बिंगून आणायचे. मस्तपैकी धुवून आणली चाळणी. आता या बाकी याच्यात हळद टाकी ती चाळून घेते. असं मोठ्याला राहिलं तर एका पिठाटीत टाकायचं आणि परत आणायचं मिक्सरात बिंगूनशी. आणि नाही राहिलं तर मग नाही बिंगायचं. थोडंशी जाड जाड राहिलंय आता ही पिलेटीत टाकून घेऊ आणि दुसऱ्या याच्यात परत बिंगून घेऊ. लवंग मिरे मेथी ही पण बिंगून आणलंय मिक्सरामध्ये. थोडं मोठं राहिलं तर बाजूला टाकायचं, चांगलं बारीक बारीक घ्यायचं. टाकून घेते. आता हे मोठं राहिलंय मिक्सरामध्ये बिंगून घ्यायचं. हे कारळे आणि मोहरी आहे, याला काय चाळायची जरूर नाही लागत. हे आबडदोबडच हाणावं लागत असते. तर मग हे कधी असे मोठ्यालाच राहून द्यावं लागत. याचं चाळलं तरी काही निघत नाही. जरशी थोडी मोहरीच राहून दिली पाहिजे, मग चवदार लागत ती. आता एवढं मी काला किथा करून घेतला. राहिलेलं बिंगून आणलंय, मोठ्याला राहिलं होतं ती. आता परत चाळून घेते. असं चाळून घ्यायचं. डबल घेतले ना मग काही फरक नाही होत, मग रत नाही काही त्याच्यात. लेकी बाई पावशेर तेल घेतलंय. आता हे गरम करू, उकळी येऊन त्याला गार होऊन देऊ. तेल एकदम उकळी येऊस तर चहाच्या उकळी येऊन द्यायची. मग खाली उतरायचं
आणि थंड झालं पाहिजे पार. गरम गरम टाकलं तर सारे फुट बेकार होते तर. आणि मग तुम्ही गार झालं का 1 तासभराने का गार व्हायना पण टाका गार करूनच. ऊन गरम तेल काय टाकू नका. टाकलं तर सारे फुट नासून जाते. लेकी बाई आता उकळी आली तेलाला मस्तपैकी गरम झाले. आता खाली उतरून घेते. लेकी बाई बघ काल भरून ठेवलेलं आहे आपण याच्यात लोणचं बरणीत ठ्या. आता बघा किती पाणी सुटलंय तुम्हाला दाखवते मी. आता बघा पाणी काढून दाखवते मी. काल ठेवते ना आपण भरून. हा बघा इतकं पाणी झालं. हे पाणी काढीत जायचं. आणि हे कशामुळं झालं फक्त मोठं मीठ वापरी जा. लहान मीठ काय वापरी जाऊ नका. याने आवडतं फूट. आता हे पाणी आपल्याला ओतून घ्यायचं. आता हे लोणचं मी परत टाकून घेते. तिन्ही वर झाले तर आवळ्या एका रातीत असं तुम्ही पण टाकी जा आणि मग पाणी काढी जा त्याच्यातले. आता जेवढे मसाले केले आहेत तेवढे मसाले याच्यात टाकून घेऊ. असे दरसर मी जुन्या पद्धतीचे लोणचं बनवते म्हणून 3 वर्ष ते लोणचं राहतं. मग त्याला काय बुरी नाही लागत काही नाही लागत आणि हात घालायचा नाही. पण रोजची मेहनत सगळं काम विसरायचं पण रोजची मेहनत हालायची करायची. आता लवंग मिरी मेथी टाकून घेते. कारळे आणि मोहरी ही पण टाकून घेते. एक चमच हिंग घेतलंय. का मुळे घेतलं हिंगामुळं लोणच्याला बुरशी येत नाही आणि हिंग टाकल्यामुळं लोणचं आवळून येतं. 2-3 वर्ष बिनभर राहतो. नाही हे लोणच्याची मेहनत घ्यायची. इतक्या दिवस मेहनत करतं तशी मेहनत 1-15 दिवस मेहनत घ्यायची. रोजचं हालायचं. सारं काम विसरलं तर कबूल पण लोणच्याला हल्ल्याशिवाय विसरायचं नाही. खालवर केलं का मग लोणचं खालचं वर जातं वरचं खाली येतं मग सगळ्याला पाणी पोचतं. आता हे हिंग मी टाकून घेते. की बाई ही हळद का घालायची. ही लेकरवाळी हळद आहे म्हणून ही कुटून कांडून घालायची. स्वशी वास राहतो म्हणून घालायची. आणि ओरिजिनलच राहतं. तुम्हाला मी सगळं जुन्या पद्धतीचं सांगितलंय म्हणून मी तुम्हाला सगळं जुन्या पद्धतीचं दाखवते. जास्त दुकानचीच आणते तर आणि टाकीतेच लोणच्याला. तुम्हाला जर भेटली सवती हळद ताना आणि करा मेहनत नाही तर दुकानचीच घाला. टाकून घेते. आता हे सगळं मिक्स करून घेते. लेकी बाई कालचं मिठाचं पाणी अख्खं काढून घेतलेलं आहे. 1/2 किलो मीठ परत टाकायचं. त्यानं काय होतं मग परत पाणी सुटतं. आपण नाही मीठ टाकलं तर सारं आपलं लोणचं आकसून जाईल. नुसता मसाला त्याला चिकटून राहील. हे मीठ जर टाकलं तर सगळ्या मसाल्याला पोचतं आणि त्याला पाणी सुटतं. मग त्याच्यामुळं सगळं लोणचं निबार आवळतं. वर्षानुवर्षे पाणी राहिलं का त्याला बुरशी येत नाही आणि म्हणून मीठ टाकणं लय गरजेचं आहे. हे मीठ आपण टाकून घेऊ. आता हे सारे मिक्स केलं मी. आता हे तर झालं पण पुढचं काय करायचं ते बघा. आता ही बरणी तर घेतली दूध पण आता काय करायचं हे असा हार घ्यायचा तयावर टाकायचा. लसणाच्या पाकळ्या करून टाकायच्या आणि त्याच्यावर अशी बरणीला धूर द्यायचा. आपण काही चुकून मुकून आपल्याकडून गोष्ट जर विसरली तर हे आपण लसणाचा जर धूर दिला तर हे लसणाच्या धुराने काय होतं कधीच खराब लोणचं होत नाही आणि हे कवर पण हे लोणचं राहतं. आता ही जुनी पद्धत आहे कोणालाच माहीत नव्हतं पण आमच्या आजीनं सांगितलं. आमची आजी अशीच करायची. तिचं बघून मी पुढे शिकले. मग असं दरवर्ष पण असंच करायचे. आता एक तवा उतरून घेते याच्यावर हार घेते. आता
आता 4 लसणाच्या कांड्या घेतल्यात, ह्या पाकळ्या करून हरवत होते. धूर घ्यायचा त्याच्यामध्ये बरणीच्या तोंडामध्ये अख्खा धूर जाऊन द्यायचा बरणीत. याला अख्खा लसणाचा वास येतोय बघा, किती खरपूसवणी झाला वास येतोय. आता याच्यात लोणचं भरायचं लगेच. लेकी बाई म्हणताना आजीची दसरा उखाणलेलंच आहे. आपल्या घरात जाणार नाही तर म्हणून शेण नाही तर सिमेंटाच्या गोण्या आणल्या 2-4 दिवसात कोबा करून घेऊ, म्हणजे शेणही भेटत नाही आणि टेन्शन जाईन मास सारायचा. आपलं लोणचं हे बरणीत भरून घेऊ. आता भरताना थोडे थोडे टाकी जा तुम्ही बी, मी टाकी ते थोडे थोडे. एकी बाई थोडं थोडं करून मी अख्खं लोणचं भरून घेतलंय. आता 1-1.5 तास झालंय तेल उकळलेलं, वरतून तेल दमादमाने टाकून घेऊ. तेल आणि मसाला सगळा मिक्स करून घेते, हलू घेते. आता याला लगेच पॅक करते. एकी बाळीनं मी एवढी मेहनत करते म्हणून हे आपलं लोणचं 3 वर्ष टिकून राहतं. मग 1 दिवस मेहनत केल्याने काय बिघडत, मग 2-3 वर्ष लोणचं राहतं. आजीचं बघून असं नक्की लोणचं करा तुम्ही. 2-3 वर्षाचा अनुभव आहे, मी टिकत येत म्हणूनच मी दर साला असेच लोणचं करते. आजीची रेसिपी आजची नक्की तुम्हाला आवडीच असेल. तुम्ही मला भरपूर कमेंट करून सांगायचं का आजी आम्हाला जुन्या पद्धतीचं लोणचं बनवून दाखवा, म्हणून आता तुम्हाला लोणचं बनवून दाखिलंय. फक्त हालायची मेहनत करा. चला लेकी बाई घ्या काळजी आणि सुखी राहा. आजीच्या हातचं असं लोणचं बनवून खा. ताटा करते तुम्हाला आणि लागते स्वयंपाकाला.